स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टल जी भरती आहे त्या भरतीमधील जे आस्थापना आहेत, ज्या आस्थापनांना 20 तारखेपर्यंत डेट वाढवण्यात आलेली आहे, एक्सटेंड करण्यात आलेली आहे. आणि त्यामध्ये राहिलेले आता 2 जे दिवस आहेत त्यामध्ये किती जागा अपलोड होतात त्यावर आपल्याला फायनल जागा समजणार आहेत की 24,000, 25,000 की 20,000 की 18,000 जागा आलेल्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला वेगवेगळ्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळी माहिती आपल्याला मिळत आहे. आपण सर्वजण फॉलोअर्स, माझे फॉलोअर्स असाल किंवा इतरांचे फॉलोअर्स असाल, आपण व्हिडिओ बघत असाल, नसाल तरी आपण व्हिडिओ बघत असाल विद्यार्थी मित्रांनो, का तर आपल्याला एक अपेक्षा आहे की मला ऑथेंटिक माहिती मिळायला पाहिजे, मला कुठेतरी यावर्षी नोकरी लागायचं आहे, नवीन काहीतरी या व्हिडिओमधून मला मिळेल म्हणून प्रत्येक जण आपण हा व्हिडिओ बघत असता, वेगवेगळ्या युट्यूबचे व्हिडिओ तुम्ही बघत असता. विद्यार्थी मित्रांनो, दिवसभरात तुम्ही कितीतरी व्हिडिओ बघत असतात आणि त्या माध्यमातून आपल्याला वेगवेगळं आपल्या डोक्यामध्ये चालत असतं की नेमकं खरं कोणाचं म्हणायचं. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ जरी तुम्ही सर्वांचे बघत असाल तरी स्वतःच्या डोक्याने, स्वतःच्या बुद्धीने विचार करा, स्वतः ठाम राहा आणि निर्णय घेत असताना चुका जे कोणीही चांगलं सांगत असेल तर त्याचं ऐकून घ्या, ज्या माध्यमातून तुम्हाला त्याचा फायदा होईल. आमचीही अपेक्षा तीच आहे, माझीही अपेक्षा तीच आहे की आपण या वेळेला या जागा 20,000 पेक्षा जास्त जागा येत आहे किंवा 18,000 पेक्षा जास्त जागा आहेत, या जागेमध्ये आपल्याला कोणत्याही हालतीमध्ये आपल्याला या वर्षी नोकरी लागली पाहिजे. कोणी 35 पार केलेले असेल, कोणी 34 पार झाले असेल, कोणी 33 पार झालेले असेल, कोणी कमी वयाचे जरी असेल तरी प्रत्येकाला असं वाटतं की मला सरकारी नोकरी कुठेतरी मिळाली पाहिजे. सकाळी विद्यार्थी मित्रांनो मी व्हिडिओ बनवला 1ली ते 5वीच्या संदर्भातील आणि संपूर्ण 2011-12च्या त्या डीएड पासून तर आताच्या दुसरी जी भरती, तिसरी जी भरती चालू आहे 2025-26 ची टेट, तिसऱ्या टेटच्या नुसार त्या सर्व गोष्टींची माहिती मी त्या ठिकाणी दिलेली आहे की डीएड मध्ये डीएड वाल्या विद्यार्थ्यांना 1ली ते 5वीच्या विद्यार्थ्यांना 1ली ते 5वी साठी असणाऱ्या जागा आणि त्या टीईटी 1 किंवा सीटीटी 1 पेपर असणाऱ्या विद्यार्थ्यांना खूप मोठी संधी आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 27,000 ग्रामपंचायत आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये जागा जर आपण पाहिल्या तर प्रत्येक गावामध्ये शाळा आहेत असं आपण पकडावं लागेल. या जागेच्या दृष्टीनं आपण कमी जास्त जागा जर पाहिल्या, काही शाळा बंद झाल्या असतील, काही शाळांचं समायोजन झालं असेल, विविध बाबी आपण जरी पाहिल्या तरी आपण जागांचा आकडा जर आपण पाहतो म्हटलं तर 8,000 ते 9,000 जागा ज्या आहेत आपल्याला जिल्हा परिषदेला पाहायला मिळतात आणि याच माध्यमातून आपल्याला ही संधी उपलब्ध आहे. बाकी 4-5 वर्षाचाही मी त्यात अनुभव मी तुम्हाला सांगितलेला आहे. आता काही प्रश्न जे विद्यार्थी विचारतात की सर 6वी ते 8वीचा कट ऑफ किती येईल, 6वी ते 8वी मध्ये माझं काही होईल का, कट ऑफ कितीपर्यंत येणार आहे. आता या दोन्ही गोष्टी जर आपण विचार केला, एक डीएड वाले आणि एक बीएड वाले, टीटी 1 सीटीटी 2, याचं जर प्रमाण आपण जर बघितलं तर दोन्ही पेपर पास होणाऱ्याचं प्रमाण मात्र कमी आहे, परंतु बीएड मध्ये पेपर 2 असणाऱ्यांचं प्रमाण, पास असणाऱ्यांचं प्रमाण मात्र जास्त आहे. बीएड झालेला विद्यार्थी पेपर 2 पात्र असणारा आणि त्यामध्ये गुण जास्त असणाऱ्याचंही प्रमाण जास्त आहे. ह्या सर्व गोष्टी याच्यावरती मॅटर करतं की तुमचा कट ऑफ किती येणार आहे. आता जागा किती येणार आहे, मी 7,000 ते 8,000 जागा तुम्हाला जिल्हा परिषदच्या सांगितल्या. विद्यार्थी मित्रांनो, या 18,000 ते 20,000 किंवा 22,000 जागांमध्ये आपल्या नाही निदान तरी विद्यार्थी मित्रांनो 4,500 ते 5,000 जागा, 4,500 ते 5,000 किंवा 4,000 दरम्यान या जागा ज्या आहेत या जागा आपल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी 6वी ते 8वीच्या असणार. 6वी ते 8वी मध्ये पण सुद्धा आपल्याला माहिती आहे की पेपर सामाजिक शास्त्र पास होऊन पास असणारे, म्हणजे ते पेपर घेऊन, ते विषय घेऊन पास असणारे विद्यार्थी वेगळे, नंतर सायन्स आणि मॅथ वाले वेगळे, म्हणजे सोशल सायन्स वाले वेगळे, सायन्स आणि मॅथ वाले वेगळे, हे सुद्धा त्याच्यात पुन्हा भाग पडतात. आणि यामध्ये सुद्धा सायन्स आणि मॅथच्या प्रत्येक शाळांमध्ये जागा आपल्याला पाहायला मिळते. मग 6वी ते 8वी मध्ये सायन्स आणि मॅथच्या ज्या जागा आहेत त्यांना मात्र संधी आहे, कारण एकही अशी शाळा नाही की ज्या शाळांमध्ये सायन्स आणि मॅथ न शिकवणारे विषय आहेत. सर्व शाळांमध्ये जिल्हा परिषदच्या हे विषय आहेत. राहिला आता प्रश्न सामाजिक शास्त्रांचा. सामाजिक शास्त्राचा जर आपण विचार केला तर विद्यार्थी मित्रांनो, सामाजिक शास्त्र विद्यार्थ्यांना धोक्याची घंटा आहे. धोक्याची घंटा म्हणजे खूप जिल्ह्यांमध्ये या ज्या जागा आहेत समाजशास्त्राच्या, या सामाजिक शास्त्राच्या जागा काय आहेत, अतिरिक्त झालेल्या आहेत, त्यांचं समायोजन करण्यात आलेलं आहे. म्हणून जे विद्यार्थी सामाजिक शास्त्र घेऊन पास झालेले आहेत आणि ते बीएड मधून बीएड पास आहेत, जे तुम्हाला जागा दिसणार आहेत, त्यांचा कट ऑफ मात्र हा विद्यार्थी मित्रांनो हा जास्त लागणार आहे. म्हणून 115, 120,
130च्या दरम्यान जर तुम्ही असाल तर तुमचं त्या ठिकाणी काहीतरी होईल, अन्यथा तुमचा जो कट ऑफ आहे हा 120च्या खाली येणार नाही, हे सुद्धा समजून घ्यायचं आहे. कारण जागा कमी, विद्यार्थी जास्त, त्यामुळे कट ऑफ सुद्धा जास्त लागणार आहे. आणि सायन्स आणि मॅथ घेऊन तर तुम्ही पास होत असाल, आणि जर तुम्ही विविध कॅटेगरी मधून येत असाल, उदाहरणार्थ एसटी कॅटेगरी मधून महिला, तर नक्कीच तुमचा कट ऑफ हा विद्यार्थी मित्रांनो, मैत्रिणींनो, हा 100च्या खाली येईल. हे लक्षात ठेवा. एसटी मधून तुम्ही जर असाल आणि महिला असाल, एक सर्व्हिसमॅन असाल, तुम्ही समांतर आरक्षणामधून असाल, तर नक्कीच तुम्हाला या ठिकाणी संधी मिळत आहे. इंग्लिश मिडियम मधून असाल, नक्कीच तुम्हाला या ठिकाणी संधी मिळत आहे. जो कट ऑफ तुमचा जो असणार आहे तो 100च्या खाली असणार आहे. अशा विविध कॅटेगरीचा जो आहे तो विचार आपल्याला त्या कॅटेगरी आणि त्या जागेनुसार आपल्याला करावा लागणार आहे. हे एक उदाहरण तुम्हाला मी दिलेलं आहे. ओपनचा कट ऑफ हा जास्तच लागणार आहे, 130 पेक्षा जास्त लागेल, 120 पेक्षा जास्त लागेल. पण ही रेंज आहे विद्यार्थी मित्रांनो, जो 6वी ते 8वीची आहे, जी सायन्स आणि मॅथची आहे. पण ओपन म्हणजे सर्व नाही, बाकी इतर कॅटेगरी सुद्धा शिक्षकच बनणार आहेत आणि ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी सुद्धा शिक्षकच बनणार आहेत. त्यामुळे सर्वांचा कट ऑफ सांगून म्हणजे समजून घेणं हे अत्यंत महत्वाचे आहे विद्यार्थी मित्रांनो. तर अशा पद्धतीने या जागा ज्या आहेत, या जागा आणि याचा अभ्यास तुम्हाला करावा लागणार आहे, याचा विचार तुम्हाला करावा लागणार आहे की सामाजिक शास्त्र, सायन्स आणि मॅथ, बीएड पेपर 2 पास, बरोबर, आणि कॅटेगरी, तुमचे गुण, ह्या सर्व गोष्टी या 6वी ते 8वी साठी असणार आहेत. त्यामुळे सामाजिक शास्त्राच्या विद्यार्थ्यांनी थोडा विचार करून प्रिफरन्स टाकायचे आहेत. हवेत प्रिफरन्स टाकू नका, कोणाचं काही ऐकू नका, स्वतःच्या डोक्याने, शांत डोक्याने विचार करा, प्रिंट काढल्यानंतर त्याचा अभ्यास करा आणि अभ्यास केल्यानंतर या सर्व गोष्टी करा. त्या आपण गोष्टी ज्या वेळेला फायनल आपल्याला जागा समजेल त्यावेळेला जागेचा अभ्यास, मग 1ली ते 5वी किती आहे, 6वी ते 8वी किती आहे, 9वी ते 10वी किती आहे, 11वी 12वी किती आहे, अशा सर्व बाबी आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. हेच आजचं अपडेट होतं. हे अपडेट 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांकरिता आहे, उमेदवारांकरिता आहे, त्यांना समजून घेण्यासाठी आहे. जे आपले फॉलोअर्स आहेत त्यांनी कमेंटमध्ये जे कमेंट केलेले आहे त्या सर्वांचं उत्तर म्हणून हा व्हिडिओ बनवत आहे. तुम्हाला याबद्दल नेमकं काय वाटतं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. अशाच अपडेट करता माझ्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. धन्यवाद.